आज माझ्या मुलाचे लग्न असल्याने संपूर्ण घर सजले होते. पण या सगळ्यामागे एक रहस्य होते की हे त्याचे दुसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी त्याच्या आयुष्यात नव्हती. तिने हे घर सोडले होते. माझ्या काही जवळच्या नातेवाईकांशिवाय हे कोणालाच माहीत नव्हते. मी मोठ्या थाटामाटात लग्न करत होते, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये की हे त्याचे दुसरे लग्न आहे आणि पहिले नाही. माझा मुलगा कदाचित या जगातील सर्वात सुंदर पुरुषांपैकी एक होता. उंच, रुंद गोरी त्वचा, जाड तपकिरी केस, तो एकदम इंग्रज दिसत होता. माझ्या मुलाचे नाव वीर होते. आज त्याच्या आयुष्यात किमिया नावाची सुंदर मुलगी येणार होती. ती घरात आली होती आणि आता काही विधी होत होते. त्यानंतर तिला माझ्या मुलाच्या खोलीत पाठवण्यात आले आणि मी माझ्या खोलीत गेले. मी खूप थकले होते, पण कदाचित माझे मन मला झोपू देत नव्हते, कारण मला माहीत होते की काहीतरी वाईट होणार आहे. आणि तेच झाले. थोड्या वेळाने घरभर किमियाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. सर्वांना आश्चर्य वाटले आणि माझे एक नातेवाईक म्हणाले, चला जाऊन तपासू, मुलीचं काय होतंय. अहो, काहीतरी चूक झाली असावी असे वाटते. तुमचा मुलगा एवढा धडधाकट तरुण आहे आणि जिला तुम्ही तुमची सून म्हणून आणले आहे ती इतकी नाजूक मुलगी आहे. ती तुमच्या मुलाबरोबर कशी असेल. एवढे बोलून ती महिला थांबली. मला तिचा अर्थ कळला, पण मी काही बोलले नाही. माझ्या घरभर किमियाचा आवाज घुमू लागला होता. ती बाई पुन्हा बोलू लागली. मग मी म्हणाले, तुझे मन ठीक आहे ना. आपण त्यांच्या खोलीत कसे जाऊ शकतो. ती म्हणाली, हा आवाज सामान्य नाही भाऊ, आपण जायलाच हवं. ती कुणाची तरी मुलगी आणि तुझ्या घरची सून आहे. ती मुलगी आता तुमची जबाबदारी आहे. तुला काही फरक पडत नाही. तू इथे बसून काय करते आहेस. तिने मला जबरदस्तीने वीरच्या खोलीबाहेर नेले, पण आम्ही दरवाजा ठोठावण्याआधीच ती मुलगी स्वतः दार उघडून बाहेर आली. तिची अवस्था बघून आपण काय विचार करतोय असे वाटले नाही, कारण ती पूर्वीसारखीच वधू होती, जसं आम्ही तिला खोलीत बसवलं होतं. तिने तेच दागिने घातले होते. तिच्या चेहऱ्यावरचा मेकअपही तसाच होता, पण ती ओरडत होती. ती बाहेर आली आणि मला म्हणाली की तुमची स्वतःची मुलगी असती तर तू तिला अशा माणसाकडे पाठवलं असतं का. असं म्हणत ती तिथून निघून गेली. मी तिला सांगत राहिले, किमिया बेटा, माझी ऐक, शेवटी गोष्ट काय आहे, मला काहीतरी सांग. मी तिचा हात धरला, पण तिने माझा हात झटकला. ती म्हणाली, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्ही त्याची आई आहात. तुम्हाला त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. तू मुद्दाम माझे आयुष्य खराब केले आहेस. असे म्हणत किमिया जोरजोरात रडू लागली. ती म्हणाली, मला इथून निघावं लागेल. मी इथे क्षणभरही राहू शकत नाही. मला तुमच्या मुलाचे तोंडही बघायचे नाही. असे म्हणत ती सर्वांना मागे टाकून दरवाजाकडे धावली. मला तिला थांबवायचे होते. त्याचे कारण काय ते विचारायचे होते. माझी पहिली सूनही अशाच पद्धतीने घरातून निघून गेली होती आणि आता दुसरी सूनही लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातून निघून गेली होती. ती थेट तिच्या आईच्या घरी गेली आणि काही वेळाने तिच्या आईवडिलांनी फोन केला. त्यांनी विचारले, तुम्ही आमच्या मुलीसोबत काय केले. ती आल्यापासून वेड्यासारखी रडते. काही सांगत नाही, काही बोलत नाही. मी माझ्या मुलाकडे गेले. मी म्हणाले, तू तिच्याबरोबर काय केलेस. वीर बोलू लागला, मी काहीही केले नाही. पण मला माहीत होते हे सर्व त्याचेच काम आहे, कारण ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही मी माझ्या मुलाचे लग्न एका अतिशय सुंदर मुलीशी केले होते आणि तीही लग्नाच्या पहिल्या रात्री अशाच प्रकारे ओरडत घराबाहेर पडली होती. तेव्हाही मी नातेवाईकांना बोलावले होते, पण त्या दिवसात परिस्थिती अशी होती की मी फार लोकांना बोलवू शकत नव्हते, कारण तो कोरोनाचा काळ होता आणि लग्नाला फारसे लोक येऊ शकत नव्हते. त्यामुळे माझ्या मुलाच्या पहिल्या लग्नाबद्दलही फारसे लोकांना माहीत नव्हते. पण दुसऱ्या लग्नाला माझे सगळे नातेवाईक उपस्थित होते. हे प्रकरण पुढे पसरू नये म्हणून मी माझ्या नातेवाईकांना मोठ्या कष्टाने समजावले होते. पण आज मी संपूर्ण कुटुंबाला बोलावले होते. सर्व काही त्याच्यासमोर घडले होते. लोकांच्या तोंडांना कोण पकडू शकेल. खोलीत गेल्यावर खोली मी सजवली होती तशीच होती. त्यांच्यात भांडण किंवा एकत्र वेळ घालवल्यासारखे वाटत नव्हते. मी वीरला पुन्हा पुन्हा विचारत होते. मी म्हणाले, बेटा सांग, काय प्रकरण आहे. किमिया अशी ओरडत का पडून गेली. तू तिला काय सांगितलंच. पण तो म्हणू लागला, मी काही बोललो नाही. ती का ओरडते तेच कळत नाही. मी नुकताच खोलीत शिरलो होतो आणि मला पाहताच ती ओरडू लागली. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची आरडाओरड थांबली नाही आणि ती गेट उघडून बाहेर पडली. हे सगळं तो किती सहज बोलत होता याशिवाय मला काहीच माहीत नाही. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर असे वाटत होते की तो पूर्ण सत्य बोलतोय, नाहीतर खोटारडेपणाची व्यक्ती उघड होते. माझी सर्वात जवळची नातेवाईक माझी बहीण होती, जी माझ्या मुलांची मावशी होती. मलाही एक मुलगी होती जिचे लग्न होऊन ती परदेशात गेली होती आणि इकडे फार कमी यायची. भावाच्या लग्नालाही ती येऊ शकली नाही. ती पहिल्या लग्नाला आली होती, पण दुसऱ्या लग्नाला आली नाही. ती म्हणाली की बघ आई, पुन्हा तेच होईल आणि माझा नवरा मला परत परत इतका खर्च करू शकणार नाही. कदाचित तिचे काळे शब्द होते आणि पुन्हा तेच घडले. काही वेळाने त्या मुलीने घटस्फोटाची केस दाखल केली. ती म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे. पण ती कोर्टात फक्त एवढेच सांगत होती की मी या माणसासोबत राहू शकत नाही. तुम्ही सर्वांनी प्लीज माझा जीव त्याच्यापासून वाचवा. मला यासोबत जगायचे नाही. एवढ्यावरच प्रकरण संपले. का राहू नये म्हणून ती संपूर्ण गोष्ट सांगत नव्हती. माझ्या मुलाला विचारले असता त्याने असेही सांगितले की तिला राहायचे नसेल तर मी काय करू. मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे. मी सही करायला तयार आहे. माझा एकुलता एक मुलगा होता. तेही मोठ्या कष्टाने आणि अनेक नवस करून या जगात आला होता. माझ्या लग्नाच्या 10 वर्षात मला मूलबाळ झाले नाही. घरातील सर्व सदस्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
मला सांगितले की ही कधीच आई होऊ शकत नाही, ही वांज आहे. हे असे झाड आहे जे कधीही फळ देऊ शकत नाही. माझ्या पतीने सर्व कानात घातले आणि त्याला सांगितले गेले की दुसऱ्याशी लग्न करा आणि तिला सोडून जा. ती तुला मुलांचा आनंद कधीच देऊ शकत नाही. माझा नवरा चांगला माणूस होता. त्याने माझ्यावर प्रेम केले. तो बिचारा सर्वांचे बोलणे ऐकत राहिला, पण काही बोलला नाही. त्याने माझ्या डोक्यावर सावत्र पत्नी आणली नाही. मग मोठ्या ठिकाणी जाऊन नवस केले, प्रसाद दिला, कोणीही तिला सांगितले तिथे गेलो, मंदिर सोडले नाही, कुठलीही दर्गा सोडली नाही. मग देवाने मला आशीर्वाद दिला आणि माझ्या पोटी वीरचा जन्म झाला. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर माझी मुलगी नीता झाली. माझा मुलगा वीर इतका देखणा होता की सगळ्यांचा राग अनावर झाला. ते म्हणायचे की एवढ्या प्रतीक्षेनंतर एवढा सुंदर मुलगा जन्माला आला असेल तर अशी वाट पाहणे योग्य आहे. कारण वीरचे डोळे निळे होते आणि त्याचा रंग अत्यंत गोरा होता. हात लावला तर त्याचा रंग मळकट होईल असा होता. मग एवढ्या देखण्या माणसाला मुलगी कशी सोडू शकते? तेही लग्नाच्या पहिल्याच रात्री, आणि तेही अवघ्या 1-2 तासातच काय घडलं की मुलीने एवढा मोठा निर्णय घेतला, मला समजू शकले नाही. हे एकदा झाले असते तर कदाचित आम्ही त्या मुलीवर दुसरे कोणाला तरी पसंत केल्याचा आरोप केला असता. तिचे लग्न तिच्या पालकांनी जबरदस्तीने केले असावे, म्हणूनच ती आमच्या मुलाची निंदा करत आहे आणि खोटे बोलत आहे. परंतु ही दुसरी मुलगी होती आणि ती देखील असेच वागली होती. परंतु पहिली मुलगी तर त्याहूनही घाबरली होती. दुसरी तितकी घाबरली नव्हती, पण जास्तच रागात होती. मी माझ्या मुलाला अनेक वेळा प्रेमाने समजावले होते. आमच्या संवादादरम्यान मी त्याला सांगितले होते की बेटा, लग्न झाल्यावर एक मुलगी सर्व काही सोडून आपल्या आयुष्यात येते. तिच्याशी खूप प्रेमाने बोलावे आणि तिला पहिल्या रात्री छान भेटवस्तू आणून द्यावी. तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्यावी. ती तुमच्यासोबत सुरक्षित आहे असे तिला वाटू द्यावे. तिला तुमच्यापासून कोणताही धोका नाही. हळूहळू तिला विश्वासात घ्यावं, कारण तिच्यासाठी सर्व काही नवीन असते. माझ्या बोलण्याने वीर प्रभावित झाला. तो म्हणाला, आई कसले बोलत आहे? मी दूध पिणारे मूल नाही. मी फक्त प्रेमानेच बोलतो. तिला तिचा चेहरा दाखवण्याची भेटही देण्यात आली होती. पण मला कळत नाही तिला अचानक असे काय झाले की ती किंचाळू लागली. आता मी इतका मूर्ख नाही की मी जाऊन तिच्या तोंडावर थप्पड मारेल, पण त्या दोन्ही मुलींनी असेच काहीतरी केले आहे. आता हे असे का होते ते मला कळत नाही. आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. माझ्या मुलाचे लग्न करू नये म्हणून कोणीतरी माझ्या मुलावर जादू केली असावी असा मी विचार करण्यापर्यंत मजल गेली होती. माझे पती राहिले नव्हते, पण जाण्यापूर्वी त्यांनी आमच्यासाठी इतके पैसे सोडले होते की आम्ही आरामदायी जीवन जगू शकू. माझ्या पतीने सोडलेल्या पैशातून माझ्या मुलानेही व्यवसाय सुरू केला होता, जो देवाच्या कृपेने चांगला चालला होता. मला असे वाटले की माझ्या मुलावर कोणीतरी काळी जादू केली आहे. पण तो कोण होता ज्याला त्याचे घर बसवायचे नव्हते? कारण माझ्या कुटुंबातील प्रत्येकाकडे घरे होती आणि प्रत्येकजण श्रीमंत होता. त्यांच्या मुलामुलींचीही लग्ने झाली होती. मग वीरचे लग्न झाले की नाही याने त्यांना काय फरक पडणार? कारण आम्हा सर्वांना देवाने दिलेले सर्व काही आहे. फाळणी झाली होती. प्रत्येकाचे स्वतःचे घर होते. प्रत्येकाकडे पैसे होते. मग काय हरकत होती की हे सर्व होत होते? आणि मग मला पण माझ्या मुलाचे लग्न करायचे होते. त्याने सुखी वैवाहिक जीवन जगावे अशी माझी इच्छा होती. मला तिसरी मुलगी पण आवडली होती. त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर 9 महिन्यांनंतर मला हे नाते आवडले होते आणि ही मुलगी खूप हुशार होती. खरं तर ही मुलगी डॉक्टर होती. मी म्हणाले, ती खूप समजदार आहे. परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे तिला माहीत असले पाहिजे. असे काही झाले तर ती नक्कीच हाताळेल. जेव्हा मी तिला माझ्या मुलाचा फोटो दाखवला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मी भारावून गेले की तिला माझा मुलगा आवडला होता. सुनीता असे या मुलीचे नाव आहे. ती म्हणाली, मला तुमचा मुलगा आवडला आणि लग्नाला माझा काही आक्षेप नाही. बरं, लग्नाची तयारी सुरू झाली. पण आता घरच्यांकडून माझा खूप अपमान झाला होता. म्हणून मी म्हणाले की आम्ही लग्न जास्त धूमधडाक्यात करणार नाही. मुलीच्या घरच्यांनी सांगितले की आपणही असेच केले पाहिजे. फक्त मुलगा आणि मुलगी सुखी राहावे, आणखी काय हवे? पण ही मुलगी म्हणाली, तिने इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, लग्न साधेपणाने होईल, पण मला हनीमूनला खूप छान ठिकाणी जायचे आहे. मला तिच्या अटीची कोणतीही अडचण नव्हती, कारण देवाने मला उदारतेने पैसे दिले होते. मी म्हणाले, काळजी करू नको. तू म्हणशील तितक्या दिवसांसाठी मी तुमच्यासाठी आणि माझ्या मुलासाठी पॅकेज बुक करेल आणि हे सर्व काही माझ्याकडून होईल. सुनीताला खूप आनंद झाला. यावेळी मी कोणतीही चूक करण्याच्या मनस्थितीत नव्हते. जेव्हा लग्न झाले आणि ती माझ्या मुलाच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा प्रथम मी तिला माझ्या खोलीत बोलवले. मी तिच्याशी बोलले. मी म्हणाले, बेटा थांब. आता बघ, तू या घरची सून आहेस आणि या घराची सर्व रहस्ये तुझीसुद्धा आहेत. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी तिला सांगितले नाही की 2 मुली आधीच पळून गेल्या होत्या. मी तिला एका मुलीबद्दल सांगितले होते की हे 9 महिन्यांपूर्वीच घडले आहे. हे ऐकून तिला आधी आश्चर्य वाटले. ती म्हणाली, आई मला वाटते की ती मुलगी वेडी होती, कारण ती एवढ्या सुंदर नवऱ्याला सोडून पळून गेली होती. म्हणजे कदाचित तिचं दुसरं कोणाशी तरी अफेअर होतं. मी म्हणाले, हो बेटा, मला पण तेच वाटत आहे. पण तेव्हापासून मी खूप घाबरले आहे. बघ, तू धैर्याने वागले पाहिजे. काही पुरुषांना पहिल्या रात्री बायकोवर वर्चस्व गाजवायला आवडते. मुलांना त्याचे मित्रही भडकावतात. पण हळूहळू सर्व पुरुष चांगले होतात. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नको. जर तो काही चुकीचे बोलला आणि तुला वाईट वाटले तर तू मला दुसऱ्या दिवशी सांग. मी तुझी आई आहे, त्याची नाही. मी त्याला वर्गात घेईन. पण बेटा, लहान गोष्टींकडे दुर्लक्ष कर.
ती म्हणाली, आई काळजी करू नका, मी शिकलेली आणि हुशार आहे. मी 26 वर्षांची आहे. मला तुमच्या मुलाचा काही त्रास होणार नाही. देवाने मला इतका चांगला नवरा दिला याचा आनंद आहे. वीरने मला काही गोष्टी ऐकवल्या तरी मी ऐकेन, कारण माझे इतर कोणाशीही अफेअर नाही. मी वीरला माझा पती म्हणून मनापासून स्वीकारले आहे आणि हे नाते मनापासून जपणार आहे. मी म्हणाले, अरे नाही, नको बेटा, मी काय म्हणते ते लक्षात ठेवू नकोस, मनाला लावून घेऊ नको. मी बस फक्त खूप अस्वस्थ आहे. मागच्या वेळी देखील मी माझ्या मुलाचे लग्न मोठ्या इच्छा ठेवून केले होते, परंतु माझ्या सर्व इच्छा धुडीस मिळाल्या, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. तिने मला खूप धीर दिला आणि म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही आरामात झोपा, मी सर्व काही व्यवस्थित हाताळेन. निघताना तिने 15 दिवसांच्या हनीमूनला जायचे असल्याचेही सांगितले. तुम्ही म्हणाल तिथे मी तुम्हाला पाठवते असेही मी म्हणाले. तुला लग्नाचे 3-4 दिवस कसे तरी शांतपणे पार पाडावे लागतील. ती माझ्याशी ज्या पद्धतीने बोलली मला खात्री होती की सर्व काही ठीक होईल. त्या मुलीचे आधीच अफेअर असण्याची शक्यता आहे, म्हणूनच त्यांनी माझ्या मुलावर आरोप केले आणि पळून गेल्या. असे योगायोग या जगात घडू शकत नाहीत, ते नक्कीच घडू शकतात. सुनीता खोलीत गेली. तिने मला शांतपणे झोपायला सांगितले, पण माझा झोपण्याचा कोणताही हेतू नव्हता. तरीही मी खूप थकले होते, म्हणून मी झोपले. 2 नाही, 3 नाही तर 4 तास उलटून गेले होते. त्यामुळे मलाही समाधान वाटले की प्रकरण मिटले. पण सकाळचा प्रकाश पसरताच ती मुलगी वेड्यासारखी धावत खोलीतून बाहेर आली नाही, पण घरातून बेपत्ता होती. संपूर्ण घरात कुठेही सुनीताचा मागमूस नव्हता. नववधू कुठे गेली या प्रश्नाने सर्वजण वधूचा शोध घेत होते. मी वीरला विचारले तर तो म्हणाला की मी खूप थकला होता म्हणून झोपला. ती कुठे आहे ते मला माहीत नाही. सकाळी मला जाग आली तेव्हा ती खोलीत नव्हती. मला वाटले तू तिला काही समारंभासाठी घेऊन गेलीस. ती तिथे हजरच नव्हती, तर तिने तिथून तिचे सामानही गायब केले होते. आम्ही तिच्या कुटुंबियांना फोन केला असता ते फोनही उचलत नव्हते. संध्याकाळी त्यांनी फोन उचलला आणि आता कोर्टातच भेटू असे सांगितले. घटस्फोट हवा आहे. तुमच्या मुलासोबत राहून आमच्या मुलीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं आम्हाला वाटतं. अर्थ पुन्हा तोच होता, पण वेगळ्या पद्धतीने ही मुलगी ओरडून पडत गेली नाही, तर शांतपणे पळून गेली. रागाच्या भरात मी माझ्या मुलाची ग्रीवा पकडली. मी म्हणाले, आता तूच सांग, तू काय करतोस? तो म्हणाला, आई मी तुझी शपथ घेतो की मी काहीही करत नाही. माझी खोटी शपथ घेऊ नको. तो म्हणाला, आई तू काय बोलत आहेस? आजपर्यंत मी तुझी खोटी शपथ घेतली नाही. माझे डोळे भरून आले. मी केले असते तर मी काय केले असते? माझा वीरवर विश्वास होता. त्याने आजपर्यंत माझी कधीच खोटी शपथ घेतली नाही. मग आज तो कसं काय करू शकतो? मी डोकं धरून बसले. माझ्या बहिणीने मला त्याच्या लग्नाचा विचार माझ्या मनातून काढून टाकण्याचा सल्ला दिला आणि आधी वीरवर कोणी काळी जादू केली आहे का ते शोधा, कारण मला असे वाटते की त्याच्यावर कोणीतरी खूप वाईट किंवा चांगली काळी जादू केली आहे. काय चाललंय ते त्यालाच कळत नाही. मी पण म्हणाले की कदाचित तू बरोबर आहेस, आणि ती मला तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे घेऊन गेली. मी माझ्या मुलाचा रुमालही सोबत घेतला. तो रुमाल हातात धरून काही मंत्र म्हणू लागला आणि त्यानंतर तो म्हणाला की या मुलावर काळी जादू केली नाही. याचा अर्थ हा माणूस खोटा नाही. नाहीतर तो पैसे कमवायला कुठेही जाऊ शकला असता की हो, खूप भयंकर काळी जादू झाली आहे आणि ती मोडली पाहिजे. तो म्हणाला, या मुलामध्ये काही हरकत नाही. असे असते तर मला कळाले असते. मी म्हणाले की मग हे सगळं का झाले? तर तो म्हणाला की हे फक्त तोच तुम्हाला सांगू शकतो, किंवा त्या मुलींना विचारा. मी म्हणाले की त्या मुली काही बोलत नाहीत आणि मग तो बाबा म्हणू लागला, आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला विचारा. तोच तुम्हाला खरे सांगू शकेल. मी तिथून निराश होऊन परतले. काय करावं तेच समजत नव्हतं. मी पुन्हा एकदा वीरला विचारायचा प्रयत्न केला, पण तो काही घडलेच नसल्यासारखी प्रतिक्रिया देत होता. उलट मी पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो चिडायचा. आई तू मला पुन्हा पुन्हा का चिडवतेस? मी तुला एकदा सांगितले आहे की मी काहीही केले नाही. त्या मुली स्वतःहून पळून जातात. मग मी काय करू? मी डोकं धरून बसले आणि वीर शांतपणे त्याच्या खोलीत गेला. काय करावे हेच समजत नव्हते. माझ्या मनात एकच मार्ग उरला होता. तो मार्ग कदाचित चुकीचा होता, बरोबर नव्हता, पण मी काय करू शकते? मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलाला एकटे सोडू शकत नव्हते. नक्कीच काहीतरी रहस्य होते. मी ठरवले होते की त्या खोलीत काय होते ते मला जाणून घ्यायचे आहे, आणि त्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता की मी कसे तरी स्वतः त्याच्या खोलीत जावे. मी वाट पाहिली. 1 वर्ष मी काहीही केले नाही. लग्नाबद्दल बोललेही नाही. माझ्या मुलाला सांगितले नाही की मी तुझ्यासाठी मुलगी शोधत आहे, आणि 1 वर्षानंतर मला मुलगी सापडली आहे असे मी त्याला सांगू लागले. मला तुझं लग्न तिच्याशी करायचं आहे. लग्न कोर्टात होणार. सर्व काही अगदी गुपचूप होईल, कोणाला कळू नये. आणि यावेळी ही मुलगी पळून गेली तर मी आयुष्यभर तुझं लग्न करणार नाही. मी मुली शोधून त्यांचे लग्न करून देईल आणि त्या पडून जातील. हा काही विनोद नाही. आता एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती, ती म्हणजे माझा मुलगा लग्नाबद्दल कधीच आनंदी नव्हता. पहिल्यांदा तो थोडा खुश होता, पण त्यानंतर तो कधीच खुश झाला नाही. कदाचित कारण पहिला अनुभव त्याच्यासाठी खूप वाईट होता, परंतु तरीही एखाद्या व्यक्तीला थोडा आनंद तर वाटतो. तो असा चेहरा करत होता की जणू तुम्ही त्याला जबरदस्तीने कुठेतरी पाठवत आहात आणि त्याला हे सर्व करायचे नाही. यावेळी देखील त्याचं लग्न झालं, परंतु तो आधीच त्याच्या खोलीत होता. मी म्हणाले, काही वेळाने मी तुझ्या वधूला तुझ्या खोलीत पाठवीन. तो म्हणाला, ठीक आहे. तो आत गेला, पण यावेळी वधू नव्हती, कारण मी हे सर्व खोटे बोलले होते.
मी स्वतः वधूचे कपडे घालून खोलीत गेले आणि मागून लाईट बंद केली, जेणेकरून ती कोण आहे हे त्याला ओळखता येणार नाही. आता खोलीत थोडासा प्रकाश पडला होता, ज्यामध्ये तो वधू कोण आहे हे ओळखू शकणार नाही. मी जाऊन बसले आणि आता विचार करत होते की त्यानंतर काय होईल. माझी पद्धत कदाचित थोडी विचित्र होती, थोडी नाही पण खूपच विचित्र होती. पण मग मी आणखी काय करणार, कसे शोधणार? कारण आत्तापर्यंत जे काही घडले ते या खोलीतच घडले होते आणि मुली त्याच्या तोंडातून एक शब्द बोलत नव्हत्या. वीर बोलून माझा आवाज ओळखेल म्हणून मी काही बोलत नव्हते. आम्हा दोघांमध्ये शांतता होती. वीर काहीच बोलला नाही. बऱ्याच वेळाने तो म्हणाला, लाईटलाही आजच जायचे होते, पण आज मी खूप खुश आहे. आत्तापर्यंत तो व्यवस्थित बोलत होता आणि मी गुपचूप ऐकत होते. माझ्या चेहऱ्यावर पदर होता. तो म्हणाला, कारण आज तू धावत पडत रडून इथून बाहेर येशील. त्यानंतर माझी आई माझ्या लग्नाचा विचार मनातून कायमचा काढून टाकेल आणि मी लग्नाच्या त्रासातून कायमचा मुक्त होईल. आणि आता तू असा विचार करत आहेस की तू इथून पडून का जाशील? तर मी तुला सांगतो, कारण मी काय आहे हे जाणून घेतल्यावर कोणत्याही मुलीला तिचे आयुष्य माझ्यासोबत घालवायचे नाही. पण मी तुला एक गोष्ट अगोदर सांगतो, जर तू बाहेर जाऊन खोलीत काय घडले ते सांगितले तर फक्त तूच नाही तर तुझे आईवडील आणि तुझ्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना मी सगळ्यांना अशा ठिकाणी गायब करेल की ते कोणालाही समजणार नाही. बोलता बोलता वीरचा आवाज बदलू लागला. जणू काही त्याच्यावर वेडेपणाचा हल्ला होऊन तो दुसऱ्या जगात गेला होता. मला आता भीती वाटत होती, पण तरीही मी धीर करून बसले होते. मला अधिक जाणून घ्यायचे होते. तो अचानक का बदलू लागला? वीरच्या बोलण्याची पद्धत अशी होती की लग्नाच्या पहिल्याच रात्री एखाद्या मुलीने तिच्या नवऱ्याकडून अशा गोष्टी ऐकल्या तर ती घाबरणार नाही तर काय करणार, असा माझा मुलगा बोलत होता. तो रस्त्यावरचा गुंड असल्यासारखा बोलत होता. मी त्याला असे वाढवले नव्हते. तो पुढे म्हणाला, आता लाईट आली तर हे कपडे बदल, कारण मी हे कपडे घालणार आहे. मला बघायचे आहे की मी हे कपडे घालून कशी दिसते. आणि तू माझा मेकअप पण करशील आणि तुला आयुष्यभर माझ्यासोबत असेच राहावे लागेल. राहायचे असेल तर राहा, नाहीतर इथून पडून जा, कारण मी तुला असाच कायमचा बंदिवासात ठेवेल. तू माझ्याविरुद्ध तोंड उघडलेस तर तुझ्या लोकांचे तारण होणार नाही. मी हे कधीच कोणाला कळू दिले नाही, पण मला मुलींमध्ये रस नाही आणि माझे स्वतःचे एक जग आहे ज्याची मी स्वतः राजकुमारी आहे. त्याने जे बोलले त्यामुळे माझे हृदय धस्स झाले. आता मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मी तिथून पळ काढला. त्याला जे करायचं होतं ते झालं, पण त्याला माहीत नव्हतं की यावेळी पडून गेलेली नवरी नसून त्याची स्वतःची आई होती आणि त्याच्या आईला सत्य कळालं होतं. त्यामुळे हेच माझ्या मुलाचं सत्य होतं. त्यामुळे माझ्या मुलासोबत कोणतीही मुलगी कशी राहू शकते? कारण माझा मुलगा माणूस नसून काहीतरी वेगळाच होता. तो शरीराने पुरुष होता, पण आत्म्याने एक स्त्री होती. जेव्हा तो मुलींशी असे बोलायचा तेव्हा कोणत्या मुलीला अशा पुरुषासोबत आयुष्य घालवायचे नव्हते. म्हणूनच त्या मुली पडून जायच्या आणि वीर त्यांना एवढा घाबरवायचा की त्या बाकी काही सांगायच्या नाहीत. त्या फक्त म्हणाल्या, मला घटस्फोट द्या. मी ही गोष्ट 2-3 आठवडे माझ्या मनात ठेवली. मी खूप दुःखी होते, अस्वस्थ होते. मी रडतच राहायची. आता माझा मुलगाही माझी काळजी करू लागला होता. माझी तब्येत इतकी खराब झाली होती की मी बेडवर पडून राहिले. मग मी त्याला म्हणाले की मला तुझी सत्यता कळाली आहे. मी जे बोलले ते ऐकून त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, आई, मी तुला सांगितले असते तर तू मला कधीच साथ दिली नसती. तुला फक्त माझं लग्न करायचं होतं. मी कुणाशीही लग्न करू शकत नाही. मी वैवाहिक जीवनासाठी लायक नाही. मला लग्नासाठी बनवलेलेच नाही. माझे स्वतःचे जीवन आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी वीरच्या खोलीत पाहिले होते. त्याने मुलींचे कपडे गोळा केले होते. त्याच्याकडे मेकअपचे सामान होते. मुली वापरतात ते सर्व काही होते. खूप नवसानंतर माझ्या घरी मुलगा नाही तर मुलगी झाली होती. पण मला याची माहिती नव्हती. मी ते शहर सोडले कारण तिथे आमची खूप बदनामी झाली होती. मी माझ्या मुलासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेले. आता इथे आमचे कोणीच नाही. आम्हाला कोणीच ओळखत नव्हते. मी त्याच्या लग्नाचा विचार मनातून काढून टाकला होता. मी माझ्या बहिणीलाच त्याबद्दल सांगितले आहे. ती वीरवर उपचार करून घेण्यास सांगते, पण उपचाराच्या नावाखाली तो वेडा होतो आणि त्याला दौरे येतात. आता जेव्हा मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊ लागले तेव्हा मला माझी चूक कळाली. या सर्व गोष्टी मी आधी का पाहू शकले नाही? माझ्या मुलाच्या खोलीतून घुंगरू खेळण्याचे आवाज यायचे. आजपर्यंत त्याने कुणालाही त्याची खोली साफ करू दिली नव्हती आणि कुणालाही त्याच्या खोलीत येऊ दिले नाही. या सर्व गोष्टींमुळे मला आधी संशय आला असता तर मी 2-3 मुलींचे प्राण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले असते. तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.